नमस्कार. स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वर्ग समीकरणे हा चॅप्टर आपला चालू आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण ही वर्ग समीकरणे सोडवण्याच्या विविध पद्धती म्हणजे मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण पाहिलेले आहेत. आज आपल्याला त्याच्या नंतरचा भाग पाहायचा आहे, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप. वर्ग समीकरणाचे जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स काढतो आपण, जी वर्ग समीकरणाची मुळे काढतो, त्यांचं स्वरूप कसं असतं ते आपल्याला आज पाहायचं आहे. सुरुवातीला त्या स्वरूप कसं असतं ते पाहू आणि त्याचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधील उदाहरणे सोडवणार आहोत. तर बघू आपण. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मुळांचे वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप. आपल्याला माहिती आहे की x इक्वल टू -b प्लस और माइनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर माइनस 4ac अपॉन 2a आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हे जे आपला स्टँडर्ड फॉर्म जर आपण विचारात घेतला, हा स्टँडर्ड फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तो जर विचारात घेतला, तर या स्टँडर्ड फॉर्म साठी एक या ठिकाणी x हा व्हेरिएबल आहे, तर x च्या व्हॅल्यूज या दोन असतील. दोन व्हॅल्यूज आहेत. ह्या दिसताना एक वाटतंय तुम्हाला, दोन आहे, तिथे प्लस और मायनस आहे. सेपरेट लिहिलं तर एकदा प्लस लिहून एक सेपरेट लिहिता येते हे, आणि मायनस असताना सेपरेट. या ज्या व्हॅल्यूज आहेत या म्हणजेच या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय असतात, रूट्स असतात. आणि या फॉर्म्युलाचा वापर करून आपण पाठीमागे उदाहरण सोडवलेत प्रॅक्टिस सेट 2.4 मधील. तर या ठिकाणी या इक्वेशनचं, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं वर्ग समीकरणांची ही मुळे असतात, हे लक्षात ठेवा. पुढं जर या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युला मध्ये स्क्वेअर रूट आहे ना, स्क्वेअर रूट मध्ये जो आहे b स्क्वेअर मायनस 4ac, याची व्हॅल्यू समजा 0 असेल. सपोज त्याची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. ती 0 जर याच्यामध्ये ठेवली तर काय होतं बघा. मग x इज इक्वल टू -b प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ काय येईल, 0 अपॉन 2a लिहिले मी या ठिकाणी. मग या ठिकाणी x इज इक्वल टू -b, हा 0चं स्क्वेअर रूट काढलं, काय येणार आहे, 0. शेवटी 0च आहे तो. लिहिला नाही लिहिला काही फरक पडत नाही. म्हणून या ठिकाणी -b फक्त राहिला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचा 2a. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी x च्या व्हॅल्यू काय येईल, -b अपॉन 2a और -b अपॉन 2a. दुसरी व्हॅल्यू आली का, नाही. तर ह्या ठिकाणी ही जर असं आलं तर आपण सांगू शकतो द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. हा रियल नंबर असतो. काय आहे, रियल नंबर. आणि इथे एक्सचं जे रूट आलेलं आहे बघा, -b अपॉन 2a, या ठिकाणी पण -b अपॉन 2a आहे. म्हणजे ही मुळं कशी आहेत, समान आहेत, इक्वल आहेत. हे रूट्स कसे आहेत, इक्वल. म्हणून रियल अँड इक्वल म्हटले मी. म्हणजे हा जो b स्क्वेअर मायनस 4ac आहे, या b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 येत असेल, आपल्याकडे अगोदरच काढून घेतो आपण, तर ती जर काढलेली व्हॅल्यू जर 0 येत असेल, तर याची हे जे इक्वेशन आपला असेल क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याचे रूट्स कसे असतात, रियल नंबर असतात. म्हणजे पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, 0 असेल, काही चालेल. आणि कसे असतील, इक्वल. दोन्ही व्हॅल्यू ज्या एक्सच्या इक्वल असतात. लक्षात, हे लक्षात ठेवा.
रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल कधी बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर हे बी स्क्वेअर मायनस 4ac त्याला डिस्क्रिमिनंट असे म्हटले जातं. काय म्हटलं जातं? डिस्क्रिमिनंट. आणि ते डेल्टा या अक्षराने दाखवलं जातं. खाली पाहू आपण नंतर ते. तर ते डेल्टा या अक्षराने दाखवलं जातं. आणि तो डेल्टा इक्वल टू जर 0 असेल तर रूट्स आर रिअल अँड इक्वल असतात. सेकंड, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 पेक्षा मोठी असेल तर x इज इक्वल टू हे असं आलं. मूळचाच फॉर्म्युला. हेच सेपरेट लिहिलं तर काय होईल? x ची व्हॅल्यू एकदा प्लस घेऊन लिहा तशीच, एकदा मायनस घेऊन लिहा तशीच, वेगवेगळ्या लिहिल्या दोन. याच कशा असतात? रिअल नंबर असतात. पण हे बघा, हा आणि हा सारखा आहे का? नाही. याच्यामध्ये इथं प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे दोन सारखे नाहीत. म्हणजे कसे आहेत? अनइक्वल असतील. The roots of the quadratic equation are real and unequal. कधी? If b square minus 4ac is greater than 0. तो जर शून्यापेक्षा मोठा असेल तर त्याचे रूट्स कसे असतात? रिअल अँड अनइक्वल. समजतंय? पुढं थर्ड नंबर, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. शून्यापेक्षा लहान असेल त्याची व्हॅल्यू, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ना बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू जर 0 पेक्षा लहान आहे, 0 पेक्षा लहान व्हॅल्यू म्हणजे कोणती रे? निगेटिव्ह नंबर असेल. काय असेल? निगेटिव्ह असेल. ती जर निगेटिव्ह ऋण असेल तर या ठिकाणी ऋण संख्येचं स्क्वेअर रूट निघतं का रे कधी? काढता येतं का? कधी काढलंय का तुम्ही? नाही काढलेलं. म्हणजे या ठिकाणी त्याचे स्क्वेअर रूट आपल्याला काढता येत नाही किंवा त्याची व्हॅल्यू तर आपल्याला सांगता येत नाही. म्हणून तो हा काय रिअलच नंबर नसणार आहे. तो याचा अर्थ तो वास्तव संख्येमध्ये त्याचा समावेश नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलंय आर नॉट रिअल नंबर. म्हणजे याचे काय काय असतील त्याचे रूट्स? हे कसे असतील? रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक आर नॉट रिअल नंबर. त्याचं मुळे किंवा त्याचे रूट्स हे रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या नसतात. समजले? तीन पर्याय पाहिले इथं आपण. इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0, रूट्स कसे असतात? बघा कसे असतात रूट्स? रिअल अँड इक्वल. कधी? जर या ठिकाणी याची व्हॅल्यू जर 0 असेल तर काय असतं? रिअल अँड इक्वल. आणि जर बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स कसे असतात? रिअल अँड अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल. आणि इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 असेल तर रूट्स कसे असतात? नॉट रिअल नंबर. नॉट रिअल नंबर. समजतंय का? हे फार महत्वाचं आहे. पुढे आपलं एक्झाम्पल सोडवाय त्यासाठी पण महत्वाचं आहे. आणि प्रॅक्टिकल असतंय आपल्याला 10वीला, माहितीये ना मॅथ्स विषयाचं, आपल्या गणित विषयाचं. त्या प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा हे दिलं जातं. तुम्हाला एक टेबल दिला जातो. टेबल मध्ये तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिले जातात. पुढच्या कॉलम पहिल्या कॉलम मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले जातात. दुसऱ्या कॉलम मध्ये डिस्क्रिमिनंट विचारला जातो. डिस्क्रिमिनंटच्या किमती काय विचारलं जातं. आणि तिसरा कॉलम असतो त्यामध्ये नेचर सांगायचं असतं तुम्हाला. काय? त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं त्या ठिकाणी नेचर, त्या रूटचं त्या ठिकाणी नेचर आपल्याला सांगायचं असतं. असं प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा ह्याचा उपयोग होतो. प्रॅक्टिकल आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये जे आपलं प्रॅक्टिकल आहे 10 मार्कांचं, जे बोर्डाला मार्क जातात, त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. पुढे बघा, नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट्स. Nature of roots quadratic equation is determined by the value of b square minus 4ac. आणि
b² मायनस 4ac त्याला काय म्हणतात, डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. मगाशी सांगितलं तुम्हाला मी, त्याला मराठीमध्ये विवेचक असे म्हणतात. काय म्हणतात, विवेचक. ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड डिनोटेड बाय ग्रीक लेटर डेल्टा. बघा ट्रायंगलचं जे साइन आहे ना आपलं जवळजवळ तसं साइन आहे, डेल्टा. ब्रॅकेट मध्ये मी लिहिलंय त्याला डेल्टा म्हणून. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे त्यातला b² मायनस 4ac याच्या व्हॅल्यू वरून ह्याचं स्वरूप ठरतं. त्यातला b² मायनस 4ac ला म्हणतात डिस्क्रिमिनंट म्हणजे विवेचक असं म्हटलं जातं, आणि त्याला डेल्टा या अक्षराने लेटरने दाखवलं जातं. पुढील भाग पहा. द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. आतापर्यंत आपण विवेचक, ते विवेचकची व्हॅल्यू किंवा त्या ठिकाणी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू कशी आहे त्याच्यावरून त्याच्या रूट्स त्याचं आपण नेचर ठरलं होतं, स्वरूप ठरलं होतं. आता या ठिकाणी रिलेशन म्हणजे सहसंबंध दाखवायचा आहे. कुणाचा, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स येतात ते रूट्स आणि कोइफिशियंट म्हणजे कोणते, समजा ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0, यामध्ये कोइफिशियंट कोणते, a b c. त्याच्यावर आणि रूटचं या ठिकाणी रिलेशन संबंध आपल्याला बघायचा आहे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं अल्फा म्हणजे कोण, तो जो फॉर्म्युला होता ना x इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस मधला जो प्लस घेऊन लिहिलेला आहे ते म्हणजे अल्फा, आणि जो मायनस म्हणून घेतलेला आहे तो काय असतो, बीटा. म्हणजे अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू काय असतात ते त्यावेळेस आपण पाहिलं होतं. तर या ठिकाणी अल्फा आणि बीटा हे जर त्याचे रूट्स असतील कुणाचे, या क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर या ठिकाणी अल्फा प्लस बीटा, अल्फा आणि बीटा या दोघांची ऍडिशन काय असते माहितीये, मायनस बी अपॉन ए. मायनस बी अपॉन ए. बी म्हणजे कोण, कोइफिशियंट ऑफ द मिडल टर्म. ए म्हणजे कोण, कोइफिशियंट ऑफ द स्क्वेअर टर्म, फर्स्ट टर्म, त्याचा कोइफिशियंट. म्हणजे बी म्हणजे कोण, मधल्या पदाचा सहगुणक, आणि ए म्हणजे कोण, प्रथम पदाचा सहगुणक. प्रथम पद म्हणजे कोणते, वर्गपद, त्याचा सहगुणक. म्हणून अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए असते. जर तुम्ही त्या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू काढली, बीटाची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, ते दोन फॉर्म्युले आपल्याला, ते जर एकमेकांमध्ये मिसळले, त्यांची ऍडिशन केली आणि पुढे सोडवत गेलं तर हे येते. पुस्तकात दिलंय आपल्याला, टेक्स्टबुक मध्ये बघा ते सोडवून दाखवलेलं आहे त्याने. आणि अल्फा आणि बीटा यांचं मल्टिप्लिकेशन काय असतं, सी अपॉन ए. या ठिकाणी जी अल्फाची व्हॅल्यू आहे, बीटाची व्हॅल्यू आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन करा, जावा सोडवत खाली, हे तुम्हाला मिळणार आहे. तर अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी अपॉन, हे दोन आपल्याला या ठिकाणी मिळाले, फॉर्म्युले मिळाले. हे महत्वाचे आहेत, पुढे आपला उपयोग येणार आहे. इथे याच्या आधारे उदाहरणे सोडवायचे आपल्याला. यांचाच वापर करून आपला इक्वेशन सुद्धा तयार करायचे. अल्फा दिलाय, बीटा दिलाय, आणि आपल्याला इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं. उलट पण विचारलं जातं. आतापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट्स काढले, पण पुढे आपल्याला रूट्स दिलेत आणि त्याच्यावर क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा लिहिता आलं पाहिजे, ते सुद्धा लिहिता येतं. तर या ठिकाणी लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल. Therefore x is equal to alpha or x is equal to beta. Therefore x minus alpha equal to 0 असतो आणि x minus beta equal to 0 असतो. म्हणून x minus alpha into x minus beta equal to 0. काय लिहितोय मी, इक्वेशन तयार करायला मी, आता सांगितलं होतं मी काय, रूट्स दिलेत, तर रूट्स वरनं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं ते पाहतोय. एक्सचे रूट्स व्हॅल्यूज काय तिथं, एक अल्फा व्हॅल्यू आहे, दुसरी व्हॅल्यू काय, बीटा व्हॅल्यू आहे. मग हा अल्फा राईट हँड साईडला प्लस आहे, त्या साईडला गेल्यावर काय होईल, मायनस. तसंच बीटा तिकडे मायनस. म्हणून अल्फा एक्स मायनस अल्फा इक्वल टू 0,
एक्स मायनस बीटा इक्वल टू 0. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आपण, कारण आपल्याला माहिती होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये लास्ट बट सेकंड टर्म काय असते, दोन ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0 असतो, म्हणजे दोघांपैकी कोणतरी एक जण 0 असतो. मग इथं बघितला हा 0 आहे किंवा हा 0 आहे, म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 असलं पाहिजे, त्याच्याशिवाय ही 0 येऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इक्वल टू 0. करू या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू मायनस बीटा एक्स, एक्स इंटू मायनस अल्फा एक्स, आणि शेवटचं मायनस इंटू मायनस प्लस अल्फा इंटू बीटा लिहिलंय खाली. म्हणजे या ठिकाणी त्यातला अल्फा प्लस बीटा या ठिकाणी आपण जर कॉमन का एक्स कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहतो, अल्फा प्लस बीटा राहतो. म्हणून या ठिकाणी काय आले, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स हा कॉमन काढलेला प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे जर आम्हाला अल्फा आणि बीटा हे जर रूट्स माहिती असतील, त्या रूट्सचा वापर करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिता येतं. तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असते. म्हणजे when two roots of equation are given, then quadratic equation is obtained as x square minus in bracket addition of roots into x plus product of roots is equal to 0. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिलं. परत रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स हे पण आपण या ठिकाणी पाहिले. त्यामध्ये अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए, महत्वाचं आहे ते मायनस बी अपॉन ए, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. शिवाय हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी महत्वाचा आहे, शिवाय हे पण आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे. हे रूटचं नेचर ठरवण्यासाठी आपल्याला ते पाठीमागं पाहिलंच आहे आपण. ते व्हॅल्यू त्या डिस्क्रिमिनंटची 0 आहे, ग्रेटर दॅन 0 आहे की लेस दॅन 0 आहे त्याच्यावरून ठरवायचं नेचर. परंतु या ठिकाणी आपल्याला यातल्या मधलं कोएफिशियंट आणि रूट्स यामधलं रिलेशन मात्र या फॉर्म्युलेच्या सहाय्याने शोधता येईल. आणि जर रूट्स दिलेत इक्वेशन आपल्याला लिहायचे त्यासाठी याचा उपयोग होणार आहे. या सगळ्यांचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिस शीट 2.5 मध्ये करायचा. प्रॅक्टिस शीट 2.5 क्वेश्चन नंबर 1 ऍक्टिव्हिटी फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट. ऍक्टिव्हिटी मध्ये काही गॅप्स दिलेत ते आपल्याला भरायचे आहेत. फर्स्ट त्यातलं पहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं. त्याच्यामध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 5 आणि बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू दिली -5. पुढं हे दोन गॅप दिलेत आपल्याला आणि हे दोन गॅप्स मध्ये काय लिहायचे, नेचर ऑफ रूट, रूटचं नेचर लिहायचे. म्हणजे या ठिकाणी हे एक वर्ग समीकरण दिले आपल्या जनरल फॉर्म मधले दिले, आपल्या स्टँडर्ड फॉर्म. त्यामध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट दिलेले आहेत आपल्या इथे, डिस्क्रिमिनंट दिलेले आहेत म्हणजे विवेचकच्या किमती दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपल्या मुळांचे स्वरूप लिहायचे. पहिलं बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 5. डिस्क्रिमिनंट त्याची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे. कशी आहे ती, 0 आहे का शून्यापेक्षा मोठी आहे की शून्यापेक्षा लहान आहे. 3 प्रश्न आपण विचारायचे आपल्याच मनाला याच्याकडे पाहून. ही शून्यापेक्षा 0 आहे की शून्यापेक्षा मोठी की लहान. कशी आहे, मोठी आहे. मग 0 पेक्षा मोठी असेल, ग्रेटर दॅन 0 असेल तर याचे रूट्स कसे असतात,
पाहिले आपण आत्ताच पाहिले. जर इक्वल टू 0 असेल तर रूट कसे असतात? रियल अँड इक्वल. ग्रेटर दॅन 0 असेल तर कसे असतात? रियल अँड अनइक्वल. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार? रियल अँड अनइक्वल. बरोबर आहे? ठीक आहे. दुसरं बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू -5 दिले. बोला व्हॅल्यू कशी आहे याची? हे -5 काय आहे? 0 आहे का? नाही. 0 पेक्षा मोठा आहे का? नाही. 0 पेक्षा लहान आहे का? होय आहे. 0 पेक्षा लहान आहे म्हणजे लेस दॅन 0. अशा वेळेस काय असते? नेचर. 0 पेक्षा लहान असेल तर काय असते? रूट्स आर नॉट रियल नंबर. नॉट रियल. नॉट रियल नंबर. समजते? ठीक. सेकंड ऍक्टिव्हिटी. या ठिकाणी सम ऑफ दी रूट किती दिलेत? -7 दिले. म्हणजे थोडक्यात अल्फा प्लस बीटा किती दिलाय? सम ऑफ दी रूट्स म्हणजे कोण? रूट्स काय असतात? अल्फा आणि बीटा. त्यांची सम दिली -7. आणि अजून काय दिलं इकडं? प्रोडक्ट ऑफ रूट 5 म्हणजे अल्फा इंटू बीटा 5 दिले. तर तुम्हाला लिहायचंय काय मग? क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं. आत्ताच पाहिलं होतं आपण मागच्याच स्लाइड. काय पाहिलं होतं? जर या ठिकाणी ह्याच्या बेरीज म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू दिली, अल्फा इंटू बीटा दिलाय, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय लिहितो आपण? एक्स स्क्वेअर. बरोबर आहे का? काय आपला जनरल फॉर्म्युला तो? एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. त्यात अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू दिली, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू दिली, तर टाकू. काय येईल मग? एक्स स्क्वेअर मायनस म्हटलं होतं मी त्या ठिकाणी. फॉर्म्युल्यात काय होतं? मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. पण तो फॉर्म्युल्यातला मायनस आणि हा मायनस, इथे पण मायनस आहे, ती मिळून काय झाला? त्यांचं मल्टिप्लिकेशन प्लस झालंय. इंटू 7x प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे हा प्रॉडक्ट दिलाय आपल्याला 5, तो या ठिकाणी टाकला. इज इक्वल टू काय आलं? 0 आलं. अशा प्रकारे जर आम्हाला रूट्स, सम ऑफ दी रूट्स दिले असतील, प्रॉडक्ट ऑफ रूट्स दिला असेल, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं लिहायचं ते आपण या ठिकाणी पाहिलं. थर्ड नंबर, इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ग समीकरणाची मुळे असतील तर 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय आपल्या इथे. हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर तुम्हाला इथं विचारलंय अल्फा प्लस बीटा बरोबर, ते ब्लँक दिले, आणि अल्फा इंटू बीटा या ठिकाणी ब्लँक दिले. आपल्याला काय करणार? या ठिकाणी हे आपण अगोदर काय करणार? कम्पेअर करा. कुणाबरोबर? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 शी कम्पेअर करा. आणि काय काढा? ए बी आणि सी च्या व्हॅल्यू काढा. ए ची व्हॅल्यू काय या ठिकाणी? 2, बी ची व्हॅल्यू -4, सी ची व्हॅल्यू -3. ठीक आहे. आता इथं अल्फा प्लस बीटा विचारलं. आत्ताच आपण मागच्या स्लाइडला पाहिलं रिलेशन बिटवीन कोणाकोणाचं? रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. त्याचे सहगुणक आणि त्याचे मुळे यांचा रिलेशन काय असतं रे? अल्फा प्लस बीटा. अल्फा आणि बीटा हे त्याची रूट्स आहेत, आणि कोइफिशियंटचे रिलेशन अल्फा प्लस बीटा इक्वल टू, आपण पाहिला होता फॉर्म्युला, -b अपॉन a. -b अपॉन a. b ची व्हॅल्यू आपल्या इथे माहिती आहे किती आहे? -4. आणि a ची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे? 2. त्या ठिकाणी ठेवू आपण -b अपॉन a. बरोबर? फॉर्म्युला इक्वल टू
हे मायनस साईन तसंच ठेवलं. बी ची व्हॅल्यू -4 अपॉन ए ची व्हॅल्यू 2 -4 अपॉन 2 म्हणजे काय आलं या ठिकाणी मायनस 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 इंटू मायनस प्लस 4 अपॉन 2 किती आलं 2 आलं. समजतंय? ठीक आहे. सेकंड बघा अल्फा इंटू बीटा. अल्फा आणि बीटा यांचं मल्टिप्लिकेशन. काय फॉर्म्युला आपला आत्ताच पाहिलाय सी अपॉन ए. सी अपॉन ए इक्वल टू सी ची व्हॅल्यू काय इथं -3 आहे. -3 अपॉन ए ची व्हॅल्यू 2 -3 अपॉन 2. समजतंय? ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहे. आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत.